मी जवळजवळ आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आजपर्यंत, जवळजवळ वडिलोपार्जित. म्हणजे आज या कांद्याला जवळजवळ आमच्या वडिलांच्या पेक्षा पण अगोदरपासून याचं हे आहे आणि तिथपासून आम्ही आज करत आलोय. म्हणजे वडिलांच्या मागे जाऊन आम्ही आज शेतीमध्ये नवीन नवीन सुधारणा किंवा जे कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनाखाली नवीन नवीन सुधारणा करत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आता मी 2 वर्ष सध्या मी रेन पाईपवर, जुनी पद्धत सोडून रेन पाईपवर कांदा घेतो. यामध्ये एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे याच्यात का एकतर कांदा जवळजवळ 8 ते 10 दिवस आपल्या लोकल याच्यापेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर कांदा तयार होतो आणि बाकीचा खर्च किंवा मजूर करायचा खर्च किंवा पाणी देण्याचा वेल हा पण याच्यातनं आपल्याला बराचसा कमी होतो. तर आणि पाण्याची एक बचत होते याच्यात, हे एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. आणि हा कांदा आम्ही जवळजवळ नोव्हेंबरमध्ये लागवड करतो. जे अगोदर 1 महिना अगोदर आम्ही रोपं तयार करतो आणि नोव्हेंबरमध्ये लागवड करतो. ते जानेवारीच्या जवळजवळ 15 ते 20 तारखेपर्यंत कांदा मार्केटला येतो. त्याच्यामुळं अगोदर आम्ही जे शेताच्या बांधावर रोपं करतो, पाऊस गेल्यानंतर कापडं टाकून जागा सुकवून एवढी मेहनत घेऊन रोपं तयार करतो, तेव्हा कुठे आम्हाला सुरुवातीला चांगला भाव मिळतो. जवळजवळ 1000 रुपये मणाला भाव, म्हणजे 250 रुपये एक माल त्या टायमाला व्यापारी आम्हाला होलसेलमध्ये उठवतात. पण ते एवढी मेहनत केल्यामुळे मिळतं. आणि जर शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे, कमी म्हणजे ज्या टायमाला माल कमी असतो तेव्हा भाव मिळतं आणि जेव्हा मार्केटला माल जास्त येतो तेव्हा भावाची गडगड होते, सगळी म्हणजे पडझड होते. त्या टायमाला शेतकऱ्यांनी एक विचार केला पाहिजे, शेतकरी संघटित झाला पाहिजे आणि त्यांनी माल, आता अशा कितीतरी या आहेत गोष्टी आहेत. आता नवीन तरुण जर मुलं आहेत त्या शेतकऱ्याची, तर तो माल कुठेही आज विकू शकतात, कारण एवढं त्याला मार्केट आहे. जानेवारीमध्ये जवळजवळ 20 ते 25 जानेवारीमध्ये कांदा निघेल, तो आज बुकिंग आहे माझा कांदा. म्हणजे शेतकऱ्यांनी पण व्यापाऱ्याशी किंवा ग्राहकाशी सामंजस्याने वागून आपलाच 4 पैसे फायदा होईल प्रेमाने वागून हे बघावं आणि मार्केटिंग करावं. आज परिस्थिती अशी आहे की काही विक्रेते पण आहेत, ते आज गुजरातचा कांदा ग्राहकाची फसवणूक होते. अलिबागच्या नावाने ग्राहक जे पर्यटक येतात ते खरेदी करतात, पण त्यांची पण फसवणूक होते. त्याच्यामुळे शासनाने एवढा खर्च करून आज त्याला GI टॅग मिळालं, पण आज शेतकरी संघटित व्हायला मागत नाही. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यावर चाप बसत नाही. आज जर संघटित झाले असते, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळं, पण त्याला आज रजिस्ट्रेशन होऊन याला जर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जर आज हे मिळालं असतं, त्याला बारकोड मिळाला असता, तर आज इव्हन ग्राहकाची म्हणजे फसवणूक झाली नसती किंवा त्याने अलिबागचा कांदा चांगल्या पद्धतीने खरेदी केला असता. पण आज तसं होत नाही. शेतकरी संघटित नसल्यामुळं आज ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. त्या 7-12 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.